मित्रांनो, गंमत म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, बघा भारतामध्ये कसं आहे, तुम्हाला रिक्षा चालवायची असेल तर लायसन्ससाठी डिग्री लागते, तुम्हाला इंजिनियर व्हायचं तर डिग्री लागते, तुम्हाला शिक्षक व्हायचं तर डिग्री लागते, तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर डिग्री लागते, तुम्हाला कोणताही जॉब पाहिजे असेल तर डिग्री लागते, कोणताही व्यवसाय करत असेल तर त्यातलंही काहीतरी सर्टिफिकेशन लागतं. परंतु राजकारण ही एकमेव अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये कोणतीही डिग्री लागत नाही आणि त्याच्यामुळे कोणतीही डिग्री नसल्यामुळे कोणत्याही थराचे लोक या राजकारणामध्ये येतात आणि राजकारण कोणत्याही थराला जायला लागलेले. मित्रांनो, या राजकारणामध्ये कोणतेही शैक्षणिक क्वालिफिकेशन नसल्यामुळे, कोणतीही पात्रता नसल्यामुळे कोणीही याच्यामध्ये येतंय, गुंडागर्दी करतंय, नको नको ते उद्योगधंदे करून ते राजकारणात येत आहेत किंवा नको नको ते केलेले उद्योगधंदे झाकण्यासाठी ते राजकारणामध्ये येत आहेत. अशी विचित्र विचित्र परिस्थिती आहे आणि ही बदलण्यासाठी सुशिक्षित माणसांनो विचार करा की ही वेळ आपल्यावर कशामुळे आलेली आहे. सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे डोळे वटारायला पाहिजेत, तिथे त्यांनी डोळे मिटून घेतलेत. ज्या राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांनी पहिले उतरलं पाहिजे तिथे लोक उतरत नाहीत. मित्रांनो, आपण मतदानाला सुद्धा जात नाही असे आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जर शिक्षकाला डिग्री लागते, रिक्षा चालवायला डिग्री लागते, इंजिनियरला डिग्री लागते, डॉक्टर होण्यासाठी डिग्री लागते, अशा सगळ्याच गोष्टींसाठी डिग्री लागते, तर निवडणूक जिंकण्यासाठी, निवडणुकीला उभं राहण्यासाठी करू दे ना, प्रत्येक उमेदवाराला 500 शब्दाचा निबंध लिहू देत की मी माझ्या मतदारसंघामध्ये काय विकास करणार आहे. त्याला भाषण कला येऊ देत, त्याला वेगवेगळे एक्सपोमध्ये जाता आलं पाहिजे, त्याला वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स अटेंड करता आले पाहिजेत, त्याला ग्रुप डिस्कशन करता आलं पाहिजे, त्याला प्रश्न काय ह्याच्यावरती व्यक्त होता आलं पाहिजे, त्याला उत्तरं काय आहेत हे शोधता आलं पाहिजे. अशा काहीतरी परीक्षा, पूर्वपरीक्षा घेतल्याशिवाय कोणालाही उमेदवारी देता येणार नाही. अशा प्रकारचा एक नवीन कायदा झाला पाहिजे. परीक्षेशिवाय कोणालाही यश देता कामा नये. पूर्व परीक्षा असली पाहिजे, त्याला मुलाखत देता आली पाहिजे, त्याला भाषण करता आलं पाहिजे, त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी लिहिता वाचता आलं पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याचा स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा, व्यवसाय असला पाहिजे. राजकारण हा पैसे कमवण्याचा धंदा ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळ्या राजकारणाचं वाटलं होतंय. आपण सगळे हे बघताय. हे बदलण्यासाठी चालवा मस्तक, निवडा पुस्तक, विचार करणारी माणसं, विचार देणारी माणसं आणि विचारांनी जगणारी माणसं निवडून देणं, हे जर केलं तर ती लोकशाही टिकणार आहे. आणि म्हणून आमचे सर्व उमेदवार आम्ही पुस्तक या चिन्हावरती उभे केलेले आहेत. आपण सगळ्या नागरिकांनी मस्तक चालवा आणि पुस्तक निवडून द्या, तरच राजकारणातील हे सर्व गुंडागिर्दीचे हस्तक आपल्याला दूर करता येतील. अन्यथा भेटेल त्या गुंडासमोर, तुम्हाला दिसेल त्या गुंडासमोर मस्तक वाकवावं लागेल. ही दुर्दैवी वेळ येऊ नये म्हणून पुस्तकाचा विचार करा.